स्टार्ट केलं. तर जय जवान जय किसान ग्रुपमधील सर्व जेवढे पण माझे समाजसेवक जे सदस्य आहेत त्यांना नमस्कार. तर आपल्या या संघटनेला नुकताच एक फोन आलेला. जे संघटनेचे आमच्या जे जांबोटी भागाचे जे अध्यक्ष आहेत शांताराम नाईक, आणि त्यांनी बाहेरच्या देशामध्ये राहतात. तर त्यांनी मला एक फोन केलेला की आपले जे क्लासमेट आहेत नामदेव दबाले सर, आणि त्यांचा काही अचानक त्यांचं थोडंसं शुगरच्यामुळे त्यांचा पायाचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, आणि ते पाय त्यांचा एक पाय थोडासा काढलेला आहे. तर त्यासाठी म्हणून त्यांनी मला फोन केलेले आता की सर माझा क्लासमेट आहे आणि तिथे आमची ही संघटना जाऊन पोचली पाहिजे. तर सांगू इच्छितो की आज आपण त्यांनी सांगून फक्त मला 2 मिनिटंही नाही झाली, आणि मी नुकताच तिथून दुसऱ्या एका गावामधून इकडे येऊन त्यांना भेट दिलेली आहे. आता मी जस्ट असंच सहजच असं बेकवाडला वगैरे इकडे होतो मी या भागामध्ये. म्हटलं तर जातेवेळी एक भेट देऊन जायचं, आणि त्यांना येऊन इथं भेटलो. मी त्यांना येऊन भेटलो. तर आता आम्ही आमच्या या संघटनेच्या वतीने त्यांना थोडे दिवसासाठी आपल्याला एक व्हीलचेअर खरेदी करून द्यायचं आहे, आणि त्यासाठी म्हणून आपल्या या पूर्ण संघटनेच्या सर्व सदस्यांना मी कळवतो की त्यांना आम्ही व्हीलचेअरचे एक आमच्या संघटनेच्या मार्फत प्रबंध करून द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे जी खानापूर तालुक्याला सांगत आहे की आज गोविंद पाटील जो सुट्टीवरती आलेला आहे, हा इलेक्शन चालू आहे म्हणून नाही आलेला आहे. तर प्रत्येक आपल्या या मराठी जे आपले जे लोक जे मराठी आपले बांधव आहेत, जे गोरगरीब शेतकरी आहेत, यांच्यासाठी फक्त यांच्यासाठी म्हणून आपली 2 महिन्याची सुट्टी असो काही असो यांच्यासाठी इथं आलेलं आहे हे समजून घ्या. कारण की मला हे नाही कुणाचे तरी इलेक्शन आलं म्हणजे त्याच्याकडे जाऊन मी इलेक्शनसाठी पब्लिसिटी करायचं म्हणून त्यांच्या मोर्चामध्ये नाही, तर गोरगरिबांच्या घरामध्ये इथे येऊन पोहोचलेलो आहे. आणि हे प्रत्येक आमच्या मराठी माणसाने, प्रत्येक आमच्या युवा पिढीने समजले पाहिजेत की आपल्या घराच्या बाजूला काय झालेलं आहे, आणि आपल्या घराच्या बाजूला जर एखाद्याला वरती संकट आलं तर त्याच्यावरती हसत बसायचं नाही, बरं झालं असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्या घराच्या बाजूच्या माणसाला आपण बराबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हा प्रयत्न आमच्या ह्या जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने घेऊन प्रत्येक जण करत आहेत, आणि इथून पुढेही आमच्या मुलांनी करायला पाहिजे असं मी एक विनंती करतो. आणि दुसरी जी गोष्ट आहे, आता त्यांनी खूप आनंद वाटला त्यांनी कुणालाही सांगितलेलं नाही की असं असं झालेलं आहे म्हणून. त्यांनी एकटेच इथं बसलेले होते, कुणाला न सांगता, की खचून पण गेले नाही त्यांनी काही नाही. पण तरी आमचं काय एक हे बनते, आमचं एक बनते की त्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचणं, आणि त्यांचे आम्ही त्यांना हाल वगैरे विचारणं त्यांचे. आणि आज ते आपण विचारलेलं आहे, आणि हे व्हिडिओ वगैरे आम्ही प्रसिद्धीसाठी वगैरे घेत नाही चालू आहे. तर आपल्या प्रत्येक गावामध्ये ही चाल सुरू करायला पाहिजे की आपल्या बाजूच्या माणसाला काय झालं तर त्याला बरोबरीने आम्ही घेऊन जायला पाहिजे म्हणून. जर आज गावची जर युवा पिढी जर समाजसेवेमध्ये जर राजकारण सोडून गुंतली असती तर आम्हाला तेवढ्या दूरने यांच्या घरापर्यंत येऊन त्यांचे हाल विचारायची, आणि इथं येऊन त्यांचे हाल बघून जाऊन आम्ही तिकडून परत मदत पाठवून द्यायची गरज भासली नसती. प्रत्येक गावामध्ये संघटना बऱ्याच आहेत की माझी ही संघटना ती संघटना, पण पूर्ण राजकीयांचे बळी गेलेले आहेत. आणि कुठलीही संघटना अशी नाही की आपल्या घराबाजूच्याला आपल्या गावामधल्याला जाऊन बघत नाही, तर बाहेर राजकारणाच्या फक्त कार्यक्रमामध्ये दिसतात. तर हे सोडून आम्ही प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये जे आहे ती हे त्या लोकांना मदती करत जावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.